चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. फेब्रुवारी महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेने त्यांच्या देशातील एका पर्वताला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा बहाल केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूझीलंड. न्यूझीलंड या देशाच्या संसदेनं नुकतंच त्यांच्या देशातील माउंट तारानाकी पर्वताचं नाव आहे माउंट तारानाकी या पर्वताला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे. आणि या दर्जामुळे जर कोणी या पर्वताचा गैरवापर केला किंवा त्याला हानी पोहोचवली तर ते कायदेशीर एका जमातीला हानी पोहोचवली असं समजलं जाणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 न्यूझीलंड. न्यूझीलंडची राजधानी आहे वेलिंग्टन ही न्यूझीलंडची सुद्धा राजधानी आहे. वेलिंग्टन राजधानी आहे. सध्या पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्झन आणि करन्सी आहे न्यूझीलंड डॉलर. पुढचा प्रश्न, फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर राहिला आहे? फोर्ब्स काय तर फोर्ब्स हे एक अमेरिकेमधले बिझनेस मॅगझिन आहे आणि या मॅगझिनने नुकतीच जगातील सर्वात 10 शक्तिशाली देशांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. ही यादी किंवा ही क्रमवारी आर्थिक स्थिती, मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि लष्करी सामर्थ्य यासारख्या विविध घटकांवर आधारित तयार केलेली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश राहिलेला आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर रशिया, चौथ्या क्रमांकावर ब्रिटन हे देश राहिलेले आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अमेरिका हा या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. चौथ्या क्रमांकावर आहे ब्रिटन, त्यानंतर 5व्या क्रमांकावर यामध्ये जर्मनीला स्थान देण्यात आलेले आहे. 5व्या क्रमांकावर आहे जर्मनी, त्यानंतर 6व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हा देश राहिलेला आहे. या यादीमध्ये 7वा क्रमांक फ्रान्स आहे किंवा फ्रान्सला 7व्या क्रमांकाचं स्थान देण्यात आलेलं आहे. 8व्या क्रमांकावर जपान आहे, 9व्या क्रमांकावर सौदी अरेबिया हा देश आहे आणि या यादीमध्ये 10व्या क्रमांकावर इस्रायल हा देश राहिलेला आहे. यामध्ये टॉप 10मध्ये आपल्या भारताला स्थान देण्यात आलेलं आहे किंवा टॉप 10मध्ये भारत नाही. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे जगातील सर्वात 10 शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये, जी यादी नुकतीच फोर्ब्सने प्रसिद्ध केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र केसरी 2025 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे? महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील एक कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात झालेली 1961 या वर्षामध्ये 1961 सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र केसरीचं आतापर्यंतचं 67 किंवा 67वा संस्करण जे आहे ते नुकतंच अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये विजेता कोण ठरला आहे तर विजेता ठरलेला आहे पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी 2025 ठरलेला आहे. त्याने अंतिम फेरीमध्ये महेंद्र गायकवाड जो पराजित झाला याला नमवून ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पृथ्वीराज मोहोळ हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, ICCचा प्रतिष्ठित सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी 2024 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ICC वार्षिक पुरस्कार जाहीर केलेले आहेत आणि हा प्रतिष्ठित सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी पुरस्कार जो 2024 आहे, हा पुरस्कार जो आहे तो भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आणि जगामधला 3रा गोलंदाज ठरलेला आहे हा सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी जिंकणारा. सोबत आतापर्यंतचा 5वा भारतीय खेळाडू ठरलेला आहे किंवा 5वा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे या पुरस्काराने सन्मानित होणारा. पहिला कोण होता तर पहिला राहुल द्रविड होता. राहुल द्रविडला 2004 या वर्षामध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरा व्यक्ती आहे सचिन तेंडुलकरला 2010 हा पुरस्कार मिळाला होता. तिसरा व्यक्ती आहे आर अश्विनला 2016 हा पुरस्कार मिळाला होता. चौथा व्यक्ती आहे विराट कोहलीला 2दा म्हणजे 2017 आणि 2018 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि आता 5वा व्यक्ती ठरलेला आहे जसप्रीत बुमराह याला 2024 या वर्षासाठीचा हा सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, ICC महिला किंवा अंडर 19 महिला T20
विश्वकप 2025 ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे? अंडर-19 महिला T20 क्रिकेट विश्वकप 2025 ही किंवा ही जी स्पर्धा ही स्पर्धा ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल या संघटनेकडून आयोजित करण्यात येणारी एक वार्षिक एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा जानेवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित केली होती आणि पहिल्यांदा ही स्पर्धा आपल्या भारताने जिंकण्याची कामगिरी केली होती किंवा पहिल्यांदा भारत ही स्पर्धा जिंकलेला आहे. त्यानंतर 2025 मध्ये या स्पर्धेचं आतापर्यंतचं सेकंड एडिशन किंवा दुसरं संस्करण जे आहे ते नुकतंच संपन्न झालेलं आहे मलेशियामध्ये. कधी तर 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये. आणि यावर्षी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात 9 विकेट्स नमून भारतानेच जिंकण्याची कामगिरी केलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 भारत हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1-2 फेब्रुवारी. जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीनं 2 फेब्रुवारी 1971 या दिवशी इराण या देशामधील एक ठिकाण आहे रामसर नावाचं. या रामसर या ठिकाणी एक परिषद आयोजित करण्यात आली होती आणि पाणथळ प्रदेशांचं संवर्धन करण्यासाठी हाच 2 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय याच परिषदेमध्ये घेण्यात आला होता. पहिल्यांदा हा दिवस 1977 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फेब्रुवारी हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी नुकतीच कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं आपलं बरोबर उत्तर असेल. न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी नुकतीच अधिकृतपणे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. यांना आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी शपथ दिलेली आहे राजभवनामध्ये आणि आतापर्यंतचे 48वे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या शासकीय योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना भारत सरकारने 22 जानेवारी 2025 या दिवशी लॉन्च केली होती. 2015 मध्ये लॉन्च केली होती. कुठेतरी हरियाणामध्ये पानिपत या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि याचा उद्देश काय? तर उद्देश आहे देशातील मुलींची स्त्री भ्रूण हत्या रोखणे आणि स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढवणे. आणि नुकतंच आता जानेवारी 2025 मध्ये या योजनेला आता 10 वर्ष एवढा कालावधी पूर्ण झालेला आहे. जागतिक आर्थिक मंचची 55वी वार्षिक बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? जागतिक आर्थिक मंचची 55वी वार्षिक बैठक जी आहे ती नुकतीच दाओस या ठिकाणी संपन्न झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 दाओस हे याचं बरोबर उत्तर असेल. या बैठकीत सर्वसमावेशक विकास, भौतिक आणि डिजिटल मूलभूत विकासातील गुंतवणुकीसारख्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? हा निर्देशांक आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 हा नुकताच प्रसिद्ध झाला आहे आणि यामध्ये आपला भारत यावर्षी 96व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. हा निर्देशांक ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेनं प्रसिद्ध केलेला आहे. 1980 देशांनी यामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि भारत यामध्ये 96व्या क्रमांकावर राहिलेला आहे. जगामध्ये सर्वात कमी भ्रष्ट देश म्हणून यामध्ये सलग 7व्यांदा डेन्मार्क हा देश राहिलेला आहे. डेन्मार्कनंतर फिनलँड, सिंगापूर, न्यूझीलंड, लक्झमबर्ग, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे देश अव्वल राहिलेले आहेत. आणि जगामध्ये सर्वात भ्रष्ट देश ठरलेला आहे दक्षिण सुदान. भारत राहिलेला आहे 96व्या क्रमांकावर. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 96.